शिरपुरात बलात्कार प्रकरणाविरोधात मूकमोर्चाला हिंसक वळण। शिरपूर तालुक्यातील दहिवद या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी घडलेल्या 8 वर्षाच्या बालिकेवरील बलात्कार प्रकरणाविरोधात शिरपूर शहरात काढण्यात आलेला मूकमोर्चा अचानक हिंसक वळणावर गेला। संतप्त तरुणांनी गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात रास्ता रोको करत आरोपीस तत्काळ फाशीची मागणी करत घोषणाबाजी केली। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तरुणांनी धाव घेतली आणि पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात हिरे जखमी झाले असून त्यांच्यावर गुरुदेव रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सकाळी 11च्या सुमारास चोपडा जिन परिसरातून सुरू झालेल्या या मोर्चात तब्बल 5000हून अधिक महिला, पुरुष आणि तरुण सहभागी झाले होते। मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरून जात महात्मा फुले हायस्कूल समोर पोहोचला। येथे उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं। त्यानंतर मोर्चा परतत असतानाच गुजराती कॉम्प्लेक्स येथे काही तरुणांनी अचानक रस्ता अडवून आक्रोश सुरू केला। पोलिसांनी वारंवार समजावण्याचा प्रयत्नही केला, मात्र यातच जमाव आक्रमक झाला। यावेळी लाल रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणानं अचानक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर धारदार शस्त्रानं पाठीवर वार केला। या घटनेत इतर पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली। हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत अनिल सीताराम पावरा वय वर्ष 20, सागर जहागीरदार पावरा वय वर्ष 20, दिनेश रमेश पावरा वय वर्ष 19, सुनील लोटन सोनवणे वय वर्ष 23, राहुल संजय भील वय वर्ष 19, कुणाल सुभाष भील वय वर्ष 19 आणि जगन सतीश भील वय वर्ष 19 या 7 जणांना ताब्यात घेतलंय। आता परिसरात परिस्थिती नियंत्रणात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पाहुयात याबाबत काय सांगतायत शिरपूरचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी। 18 ऑगस्ट रोजी सकल आदिवासी समाजाकडून एसडीपीओ कार्यालय येथे दाखल पोक्सो गुन्ह्याअंतर्गत शांततेने मोर्चा काढण्यात आलेला होता। सदर मोर्चा 11 ते 12:30 दरम्यान शांततेने संपलेला होता व रिटर्निंग क्राऊड जात असताना अचानक म्हणजे मोर्चा संपल्यानंतर अर्ध्या तासाने गुजराती कॉम्प्लेक्स येथे काही 8 ते 10 मुलांनी चौकामध्ये येऊन अचानक रस्त्यावर आडवे झाले आणि वाहनांना अडवायला लागले व मोठमोठ्याने घोषणा द्यायला लागले की सदर आरोपी त्यांना ताब्यात द्या किंवा त्यांना फाशी द्या। सदर मुलांना आणि इसमांना आम्ही समजून सांगितले सर्व मोर्चा शांततेने झालेला आहे, निवेदन दिलेले आहे, आता तुम्ही इथून जावा, परंतु त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही। त्यांना तिथून बाजूला करत असताना पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांना त्यातील एका मुलाने पाठीमागून धारदार हत्याराने वार केला। सदर मुलाला आणि त्याच्यासोबत इतर 6 आरोपी त्यांना ताब्यात घेतलेले आहे। अजून 2 ते 3 आरोपी आहेत ज्यांचा शोध चालू आहे। धन्यवाद। लोकनायक न्यूज